नमस्कार. असंख्य दिवे आणि रोषणाईच्या लखलखत्या वातावरणात आपण लक्ष्मीचे स्वागत केले, लक्ष्मीचे पूजन केले, म्हणजेच आपण लक्ष्मीचे पूजन केले आणि लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया हा हा, म्हणजेच आपण अशा या सुंदर वातावरणामध्ये लक्ष्मीपूजन केले आणि त्यानंतर याच वातावरणामध्ये आता आला तो म्हणजे दिवाळी पाडवा, ज्यालाच आपण बलिप्रतिप्रदा असे सुद्धा म्हणतो. तर असे म्हणतात की राक्षसाचा बली हा जो आहे त्याला विष्णूने वामनाचे रूप घेऊन पाताळामध्ये पाठवले होते. पण काय झालं की बली हा राजा जो होता तो राक्षस असून सुद्धा त्याच्यामधली नम्रता आणि भक्ती बघून त्याला विष्णूने पाताळाचा राजा बनवले होते आणि वर्षातून एकदा त्याला पृथ्वीवर येण्याची त्याच्यामध्ये क्षमता दिली, म्हणजे त्याला असा वर दिला होता. आणि याच दिवशी मग बलिराजा जो आहे तो लोकांना समृद्धी आणि धन प्राप्तीचा आशीर्वाद देतो आणि म्हणूनच मग इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असं म्हटलं जातं. आणि विष्णूच्या या अवताराच्या लीला बघून लक्ष्मीने सुद्धा आजच्या दिवशी त्याला ओवाळले होते आणि विष्णूनेही लक्ष्मीला ओवाळणी दिलेली होती, ओवाळणी म्हणून काही भेट दिलेली होती. आणि या पती पत्नीच्या पवित्र नात्यातला असा हा प्रेमाचा दिवस. त्यामुळे आपण सुद्धा बघतो की पत्नी आजच्या दिवशी पतीला ओवाळते. आणि मंडळी, आजचा हा जो दिवस आहे दिवाळी पाडव्याचा तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अर्धा मुहूर्त म्हणून महत्वाचा मानला जातो. तर अशाच या दिवाळी पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना अगदी लक्ष भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.